नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील जाधव इंग्लिश क्लासेसच्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं परत एकदा स्वागत करतो। आज आपल्याला प्रॉपर नाउनचं बेसिक बघायचं आहे। कॉमन नाउनचं बेसिक ऑलरेडी आपण बघितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये। कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तुम्ही तर तो व्हिडिओ बघा पाठीमागचा, म्हणजेच काय होईल की तुम्ही त्या विषयाशी बरोबर लिंक अप होऊन जासाल। पाठीमागे कॉमन नाउनचं बेसिक बघितलं होतं। आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला या ठिकाणी प्रॉपर नाउनचं बेसिक माहिती जी असणार, प्रॉपर नाउन बद्दलचे बेसिक असणार आहे ते आपल्याला बघायचं आहे। प्रॉपर नाउनचं स्टार्ट करूया। प्रॉपर नाउन म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे, प्रॉपर नाउन म्हणजेच असतं लक्षात घ्यायचं आहे की तर प्रॉपर नाउन म्हणजेच विशेष नाम। प्रॉपर नाउन म्हणजेच विशेष नाम। प्रॉपर नाउन म्हणजे असणार या ठिकाणी विशेष नाम। आता विशेष नाम म्हणजे मराठीमध्ये काय लक्षात घ्यायचं आहे, म्हणजे त्याला विशिष्ट व्यक्तीला, विशिष्ट स्थळाला किंवा विशिष्ट वस्तूला दिलेलं जे नाव असतं त्याला विशेष नाम असं म्हटलं असतं। त्यानुसारच लक्षात घ्यायचं आहे आपल्याला प्रॉपर नाउनची डेफिनेशन। प्रॉपर नाउनची डेफिनेशन कशी येईल ते लक्षात घ्या। आपण या ठिकाणी प्रॉपर नाउनची डेफिनेशन घेताना नेम गिवन टू पर्टिक्युलर म्हणजे एका पर्टिक्युलरचा अर्थच काय होतो या ठिकाणी विशिष्ट असा अर्थ होणार आहे। म्हणजे नेम गिवन टू पर्टिक्युलर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे पर्सन प्लेस ऑर थिंग्स। म्हणजे या ठिकाणी ही अशा पद्धतीची डेफिनेशन काय करायची आपल्याला लक्षात घ्यायची आहे। नेम गिवन टू पर्टिक्युलर पर्सन प्लेस ऑर थिंग्स अशा पद्धतीची डेफिनेशन लक्षात ठेवा। प्रॉपर नाउनची डेफिनेशन असं आहे, प्रॉपर नाउन म्हणजेच काय असतं, पर्टिक्युलर नाव असतं लक्षात घ्यायचं आहे। की जसं की फॉर एक्झाम्पल या ठिकाणी खाली आपण उदाहरणं काही घेतली होती। कॉमन नाउन आपण बघितलं, ज्यांचं अनेक वचन होऊ शकतं तेच काय असतात तर कॉमन नाउन असतात। म्हणजे ज्याला तुम्ही प्लुरल फॉर्ममध्ये घेऊ शकता ते कॉमन नाउन असणार आहे। जसं की बॉईज एक कॉमन नाउन आहे, हे काय सेम काइंड ऑफ नाउन आहे लक्षात घ्यायचं आहे। सेम काइंड म्हणजे एकाच जातीचे जे नाव असतील त्याला कॉमन नाउन म्हटलं होतं। हे पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं, याच्यावरचं जे बेसिक असणार आहे आपण ते सर्व घेतलं होतं। आता प्रॉपर कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउनमध्ये काय फरक आहे समजून घ्या। की कॉमन नाउन जे असणार आहे ते काय कशाला दर्शवते लक्षात घ्यायचं आहे, ते सेम काइंड्स ऑफ नाउनला दर्शवत असतं। म्हणजे लक्षात घ्या ते एकाच जातीचे जे नाम असतात त्याला दर्शवत असतं। जसं की बॉय घ्या, बॉय हे काय असणार एकाच जातीचं नाव आहे असणारे लक्षात घ्यायचं आहे। मग त्यापैकी जर एखादा पर्टिक्युलर मुलगा जर घ्यायचा आहे, पर्टिक्युलरली मुलाला दिलेलं नाव जे असणार आहे ते संस्कार असणार। आणि मग हे पर्टिक्युलर दिलेलं जे नाव असतं त्यालाच म्हटलं जात असतं या ठिकाणी प्रॉपर नाउन। म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या त्यानुसारच आपली डेफिनेशन आहे। नेम गिवन टू पर्टिक्युलर पर्सन प्लेस ऑर थिंग म्हणजे पर्टिक्युलरली एखाद्या व्यक्तीला, पर्टिक्युलरली एखाद्या स्थळाला, पर्टिक्युलरली एखाद्या वस्तूला किंवा गोष्टीला दिलेलं जे नाव असतं त्यालाच म्हटलं जात असतं प्रॉपर नाउन। डेफिनेशन तुम्हाला समजले असेल। उदाहरण बघा, स्टेट लक्षात घ्यायचं, स्टेट अनेक आहेत बरोबर, राज्य अनेक असतील, स्टेट अनेक आहेत, पण त्यामध्ये महाराष्ट्र एक पर्टिक्युलरली नाव दिलेलं आहे एका स्टेटला, पर्टिक्युलरली नाव एका स्टेटला दिलेलं आहे, त्यामुळे हे असणार या ठिकाणी प्रॉपर नाउन। इतर बघा रिव्हर अनेक असतील पण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की आता तुम्ही जेव्हा द गंगा हे पर्टिक्युलरली एका रिव्हरला दिलेलं नाव आहे त्यामुळे हे असायला पाहिजे या ठिकाणी प्रॉपर नाउन। ह्या अशा पद्धतीनं याची ओळख लक्षात घ्यायची। म्हणजे तुम्हाला या वेळी एवढंच लक्षात घ्यायचं आहे की प्रॉपर नाउन वाक्यातलं ओळखता यायला पाहिजे। प्रॉपर नाउन असतं पर्टिक्युलरली एखाद्या व्यक्तीला, एखाद्या स्थळाला किंवा एखाद्या गोष्टीला दिलेलं जे नाव असतं त्याला म्हटलं जात असतं इथं प्रॉपर नाउन। म्हणजेच नेम गिवन टू पर्टिक्युलर हा शब्द जास्त महत्त्वाचा आहे लक्षात घ्यायचा या डेफिनेशनमध्ये। नेम गिवन टू पर्टिक्युलर पर्सन प्लेस ऑर थिंग। तर अशा पद्धतीनेची डेफिनेशन या ठिकाणी काय केली आपण एक्सप्लेन केलेली आहे, याला समजून घ्यायचं आहे। पुढच्या याच्यावरती जो आता प्रॉपर नाउनचं आपण बेसिक रूल बघायचे लक्षात घ्या। मी अगोदर सांगितलं आपलं लेक्चरच सर्व बेसिकचे, यामध्ये ॲडव्हान्स काही नाही, यामध्ये सगळं काय असणार आहे बेसिकच असणार आहे। जे नवीन मुलं असतील ज्यांना सुरुवात करायची इंग्लिशच्या अभ्यासाची त्यांच्यासाठी हे जास्त उपयोगाचं आहे, त्यांनी हे मस्ट म्हणजे ते बघितलंच पाहिजे। आता या ठिकाणी लक्षात घ्या प्रॉपर नाउनचा पहिला बेसिक रूल लक्षात घ्यायचा। आता प्रॉपर नाउन हे कॉमन नाउन सारखं काम करत असतं, याबद्दल थोडीशी माहिती घ्यायची आहे। प्रॉपर नाउन कॉमन नाउन सारखा कार्य केव्हा करतं हे समजून घ्यायचं या ठिकाणी। म्हणजे लक्षात घ्या की या ठिकाणी प्रॉपर नाउनची ओळख झालेली आहे,
पण वाक्यात आलेलं प्रॉपर नाऊन हे प्रॉपर नाऊनच आहे का कॉमन नाऊन आहे हे समजलं पाहिजे. कारण लक्षात घ्यायचं आहे की विशेष नाम म्हणजे जसं मराठीमध्ये एक रूल आहे आपला की विशेष नाम हे सामान्य नामाचे कार्य करते, अशा पद्धतीचं हे असतात. त्याच ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की प्रॉपर नाऊन हे कॉमन नाऊनचं कार्य करू शकतं. म्हणजे आपला टॉपिकचं नावच ते की प्रॉपर नाऊन ॲक्ट ॲज कॉमन नाऊन. प्रॉपर नाऊन ॲक्ट ॲज कॉमन नाऊन. मग कोणत्या कंडिशनमध्ये अशा तीन प्रकारे प्रॉपर नाऊन कॉमन नाऊनचं कार्य करतं. एक पहिला प्रकार असतो त्याला तुम्ही प्लुरल फॉर्ममध्ये लिहायचा प्रयत्न म्हणजे तर त्याचं अनेकवचन करायचा प्रयत्न केलास. प्रॉपर नाऊनचं जर अनेकवचन करायचा प्रयत्न केला तुम्ही तर मग त्या ठिकाणी ते प्रॉपर नाऊन कशामध्ये कन्वर्ट होत असतं तर कॉमन नाऊनमध्ये कन्वर्ट होतं. हा एक पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे, जर प्रॉपर नाऊनच्या अगोदर वाक्यात आर्टिकल जर वापरलं गेलं तर ते प्रॉपर नाऊन हे प्रॉपर नाऊनचं कार्य न करता ते कशाचं कार्य करेल त्या वाक्यामध्ये कॉमन नाऊनचं कार्य करेल. आणि तिसरा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे, जेव्हा तुम्ही एका प्रॉपर नाऊनची दुसऱ्या प्रॉपर नाऊनसोबत तुलना करता त्यावेळेस ज्या प्रॉपर नाऊनची तुलना केली जात असती ते प्रॉपर नाऊन वाक्यात कॉमन नाऊन म्हणून कार्य करतं आणि त्यासोबत आर्टिकल वापरताना द आर्टिकल येत असतो. म्हणजे ह्या तीन गोष्टी काय करायच्या आपल्याला समजून घ्यायच्या आहे याच्या पुढे. आता प्रॉपर नाऊन ॲक्ट ॲज कॉमन नाऊन. प्रॉपर नाऊन पहिला पॉईंट बघायचा आहे आपल्याला की प्रॉपर नाऊन. आता प्रॉपर नाऊन जेव्हा बाय मेकिंग प्लुरल असं म्हटलं जात असतं या ठिकाणी. बाय मेकिंग प्लुरल म्हणजे प्रॉपर नाऊनला जेव्हा प्लुरल सारखं लिहिलं जातं त्यावेळेस ते प्रॉपर नाऊन वाक्यात प्रॉपर नाऊनचं कार्य करत नाही. आता प्लुरल बनवणे म्हणजे काय किंवा अनेकवचन घेणे म्हणजे काय लक्षात घ्या. जेव्हा प्रॉपर नाऊनच्या अगोदर या प्रॉपर नाऊनच्या अगोदर जेव्हा या ठिकाणी ॲनी त्यानंतर मेनी आणि न्यूमरिकल ॲडजेक्टिव्हचा वापर केला असेल. न्यूमरिकल ॲडजेक्टिव्ह म्हणजेच लक्षात घ्या 1 2 3 कोणतीही संख्या जर प्रॉपर नाऊनच्या अगोदर जर वापरली तर त्याला न्यूमरिकल ॲडजेक्टिव्ह म्हटलं जात असतं. मग आता इथं लक्षात घ्यायचं आहे प्रॉपर नाऊनच्या अगोदर ॲनी मेनी किंवा एखादा न्यूमरिकल ॲडजेक्टिव्हचा जर वापर केला असेल तर लक्षात घ्यायचं आहे याच्या अगोदर जर आले ॲनी मेनी न्यूमरिकल ॲडजेक्टिव्ह तर हे प्रॉपर नाऊन आता वाक्यात प्रॉपर नाऊनचं कार्य न करता हे वाक्यामध्ये कॉमन नाऊनचं कार्य करते. तर या अशा वेळी लक्षात घ्यायचं आहे की हे वाक्यात प्रॉपर नाऊन नसणार, हे आता वाक्यामध्ये कशाचं कार्य करणार तर कॉमन नाऊनचं कार्य करते. आता याच्या पाठीमागचा बेसिक रूल तुम्ही समजून घ्यायचा आहे की या प्रॉपर नाऊनला कॉमन नाऊनच का म्हटलं जाईल. तर पहिला रूल लक्षात घ्यायचा आहे, आपण पहिल्या लेक्चरमध्ये आपण शिकलो होतो की फक्त कॉमन नाऊनचंच काय केलं जात असतं तर अनेकवचन केलं जात असतं. म्हणजे इतर नाऊनचं अनेकवचन केलं जात नाही. आणि ज्या नाऊनचं तुम्ही अनेकवचन करायचा प्रयत्न करसाल पुढच्या ते सगळे कन्वर्ट होऊन कशासारखं कार्य करतील तर कॉमन नाऊनचंच कार्य करतील. मग इथं तेच आहे लक्षात घ्यायचं. प्रॉपर नाऊनच्या अगोदर हे जर वर्ड जर वापरले म्हणजे ॲनी मेनी न्यूमरिकल ॲडजेक्टिव्ह जर वापरले तर मग हे तुम्ही याचा वापर कसा करताय तर अनेकवचनासारखा करताय. मग अनेकवचनासारखा जर याचा वापर करत असाल तर हे प्रॉपर नाऊन कन्वर्ट होऊन कशाचं कार्य करेल वाक्यात तर कॉमन नाऊनचं कार्य करणार आहे. पॉईंट समजून घ्यायचं आहे या ठिकाणी. आता हे उदाहरणामध्ये आपल्याला बघायचं आहे कशा पद्धतीने लक्षात घ्या की यावरती तुम्हाला एखाद्या वेळेस विचारलं जाऊ शकतं. अंडरलाईन केलेली असेल या वर्ड खाली प्रॉपर नाऊन खाली अंडरलाईन केली असेल प्रश्नामध्ये आणि विचारल्या जाईल की इथं हा जो नाऊनचा प्रकार हा कोणता आहे असं विचारलं जाईल. मग इथं लक्षात घ्यायचं आहे की प्रॉपर नाऊनच्या अगोदर जर हे शब्द जर दिसले म्हणजे इथं ॲनी मेनी किंवा एखादा न्यूमरिकल ॲडजेक्टिव्ह जर वापरला गेला तर मग हे त्या वाक्यात दिसायला जरी प्रॉपर नाऊन असलं तरी त्याचं कार्य मात्र कोणतं असलं पाहिजे तर कॉमन नाऊनचंच कार्य असलं पाहिजे. हा नियम तुम्हाला समजला असेल. हा पहिला रूल होता या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. हा बेसिक रूल आहे याच्या मागचं कारणही मी तुम्हाला सांगितलं की फक्त कॉमन नाऊनचंच अनेकवचन होत असतं आणि कॉमन नाऊनचंच अनेकवचन होतं म्हणजेच तुम्ही ज्यावेळेस प्रॉपर नाऊनचं अनेकवचन वापरता त्यावेळेस ते प्रॉपर नाऊन कशाचं कार्य करायला लागतं तर कॉमन नाऊनचं कार्य करतं. पुढचा पॉईंट पहा म्हणजे काही क्वेश्चन इथं सेंटेन्स पाहिजे आपल्याला. समजा फॉर एक्झाम्पल हे इथं 3 सेंटेन्स आहे आणि 3 सेंटेन्समध्ये या ठिकाणी हे अंडरलाईन केलेला वर्ड. आता इथं वाक्य वाचा पहिले. देअर आर मेनी जोशी इन अवर क्लास. आता जोशी हे जे वाक्यामध्ये वापरलेलं हे दिसायला प्रॉपर नाऊन आहे. इथं लक्षात घ्यायचं आहे जोशी काय एखाद्या व्यक्तीचं नाव असणार म्हणजे जोशी या ठिकाणी काय असणार आहे तर प्रॉपर नाऊन आहे. आता प्रॉपर नाऊन आहे इथं जरी प्रॉपर नाऊन असलं तरी लक्षात घ्यायचं आहे की याच्या अगोदर काय आलेलं आहे ते लक्षात घ्या. या ठिकाणी वापरलेलं आहे या ठिकाणी मेनी आणि मेनी ॲनी आणि एखादा न्यूमरिकल ॲडजेक्टिव्ह जर वाक्यात वापरला असेल तर मग हे प्रॉपर नाऊन काय म्हणून काम करत असतं तर आता कॉमन नाऊनचं कार्य करेल. म्हणजे या वाक्यात हे जोशी जे असणार आहे हे दिसायला जरी तुम्हाला प्रॉपर नाऊन वाटत असलं तरी त्याचं कार्य मात्र प्रॉपर नाऊनचं नसून ते आता कॉमन नाऊनचं कार्य करेल. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या की हे कॉमन नाऊन असणार.
या वाक्यामध्ये कॉमन नाऊनचे कार्य करणार. दुसरा सेंटेन्स पहा या ठिकाणी, आय डोंट नो एनी सुमन. आय डोंट नो एनी सुमन. मग या वाक्यात इथं लक्षात घ्यायचं आहे, परत सुमन या ठिकाणी प्रॉपर नाऊन आलेला आहे, पण हे प्रॉपर नाऊन म्हणून कार्य करतं का हे चेक करायचं आहे आपल्याला या ठिकाणी. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, या प्रॉपर नाऊनच्या अगोदर या ठिकाणी काय वापरलं गेलं हे चेक करा. प्रॉपर नाऊनच्या अगोदर ॲनी आलेला आहे. ॲनी, मेनी किंवा एखादा न्यूमरिकल ॲडजेक्टिव्ह नंबर्स जर त्याच्या अगोदर वापरला तर मात्र आता हे या ठिकाणी प्रॉपर नाऊनचं काम न करता हे वाक्यामध्ये कशाचं कार्य करेल तर कॉमन नाऊनचं कार्य करेल. म्हणून या ठिकाणी हे पण काय असलं पाहिजे तर कॉमन नाऊन असलं पाहिजे. हे वाक्यामध्ये हे कॉमन नाऊन असणार, हे प्रॉपर नाऊन असणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. परत तिसरं सेंटेन्स पहा, देअर आर 3 शिवाय इन अवर कॉलेज. इन अवर विलेज आहे. देअर आर 3 शिवाय इन अवर विलेज. म्हणजे आता लक्षात घ्या, या वाक्यामध्ये आमच्या गावामध्ये 3 शिवाय आहेत असं म्हटलेलं आहे. मराठीमध्ये सेम अशीच वाक्य असतात मराठी ग्रामरमध्ये. शिवाय हे प्रॉपर नाऊन जरी असलं तरी इथं लक्षात घ्यायचं आहे की याच्या अगोदर हा जो शब्द वापरला, इथं लक्षात घ्या, हा 3 हे जे ॲडजेक्टिव्ह असणार हे न्यूमरिकल ॲडजेक्टिव्ह आहे. कारण न्यूमरिकल ॲडजेक्टिव्ह जर प्रॉपर नाऊनच्या अगोदर जर वापरलं तर हे परत कशाचं काम करेल वाक्यामध्ये तर कॉमन नाऊनचंच कार्य करते. म्हणजे अशानुसार लक्षात घ्यायचं आहे. पहिला रूल तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे, नियम नंबर 1 यामध्ये, की प्रॉपर नाऊन केव्हा कॉमन नाऊन म्हणून कार्य करते. तर त्यातला पहिला नियम आपण एक्सप्लेन करून घेतला. इथं लक्षात घ्यायचं आहे की प्रॉपर नाऊनच्या अगोदर जर ॲनी, मेनी किंवा एखादं न्यूमरिकल ॲडजेक्टिव्ह जर वापरलं गेलं तर ते प्रॉपर नाऊन वाक्यात प्रॉपर नाऊनचं कार्य न करता ते तिथं कॉमन नाऊनचं कार्य करतं. म्हणजे या वाक्यामध्ये इथं लक्षात घ्या, हे 3 वाक्य आपण बघितले. या अगोदर मेनी आला होता, या प्रॉपर नाऊनच्या अगोदर ॲनी वापरला गेला आणि या प्रॉपर नाऊनच्या अगोदर इथं न्यूमरिकल ॲडजेक्टिव्ह वापरला होता. म्हणून हे प्रॉपर नाऊन वाक्यामध्ये जरी प्रॉपर नाऊन वाटत असले तरी त्याचं कार्य मात्र काय असलं पाहिजे तर ते कॉमन नाऊन असलं पाहिजे. आणि त्याचं कारण लक्षात घ्यायचं आहे त्याच्या मागचं, की फक्त कॉमन नाऊनचंच काय होत असतं अनेक वचन होत असतं. आणि ज्या ठिकाणी लक्षात घ्या, मेनी हे अनेक वचनासाठी वापरतात, हे प्लुरलसाठी वापरत असतात, प्लुरल कॉमन नाऊनसाठी वापरत असतात. मग आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की हे जर अनेक वचनासारखं वापरलं तर हे कॉमन नाऊन म्हणूनच कार्य करायला हवं. तर इथं पहिला रूल काय आपण इथं एक्सप्लेन केलेला आहे. पुढचा रूल बघा दुसऱ्या ह्याच्यामध्ये. आता 2 नंबरचा हे पाहायचा आहे. कोणत्या दुसरा प्रकार आहे आपला, की ज्या प्रकारामध्ये प्रॉपर नाऊन कशाचं कार्य करणार तर इथं कॉमन नाऊनचं कार्य करणार. मग आता इथं लक्षात घ्यायचं आहे, बाय ॲडिंग आर्टिकल बिफोर प्रॉपर नाऊन. बाय ॲडिंग आर्टिकल बिफोर प्रॉपर नाऊन म्हणजेच लक्षात घ्या, प्रॉपर नाऊनच्या अगोदर, आता प्रॉपर नाऊनच्या अगोदर आर्टिकल जर वापरलं तर ते प्रॉपर नाऊन वाक्यात कॉमन नाऊनचं कार्य करतं. मग आता लक्षात घ्यायचं आहे, प्रॉपर नाऊनच्या अगोदर आर्टिकल वापरता येते का तर लक्षात घ्या, हाही रूल पहिल्या लेक्चरमध्ये आपण सांगितला होता की आर्टिकल कोणासोबत वापरत असतात. जनरली आर्टिकल कोणासोबत वापरता येतात तर ते कॉमन नाऊन सोबतच वापरता येतात. मग आता कॉमन नाऊन सोबत जर वापरता येत असेल तर प्रॉपर नाऊन सोबत आर्टिकलचा वापर व्हायला नको. आणि जर आता या वेळेस लक्षात घ्या की प्रॉपर नाऊनच्या अगोदर जर तुम्ही आर्टिकलचा वापर केला आता तर ते प्रॉपर नाऊन कोणासारखं काम करेल तर कॉमन नाऊन सारखं कार्य करेल. कारण की आर्टिकलचा वापर जनरली कोणाच्या अगोदर होत असतो तर तो कॉमन नाऊनच्या अगोदरच केल्या जात असतो. त्यामुळं इथं हा दुसरा नियम लक्षात घ्यायचा. आता इथं लक्षात घ्या, हे वाक्य बघा खाली या ठिकाणी, ही थिंक्स हिमसेल्फ अ तेंडुलकर. ही थिंक्स हिमसेल्फ अ तेंडुलकर. इथं लक्षात घ्या, आता तेंडुलकर या वाक्यामध्ये काय असणार आहे प्रॉपर नाऊन आहे आणि प्रॉपर नाऊन आहे, पण याच्या अगोदर लक्षात घ्यायचं या ठिकाणी की अ आर्टिकल आलेला आहे. प्रॉपर नाऊनच्या अगोदर जर आर्टिकलचा वापर जर केला असेल तर हे प्रॉपर नाऊन वाक्यात आता प्रॉपर नाऊन म्हणून काम न करता या ठिकाणी हे कॉमन नाऊन म्हणून कार्य करेल. म्हणजे या वाक्यात हे प्रॉपर नाऊन नाही, आता हे काय असलं पाहिजे तर कॉमन नाऊन असलं पाहिजे. आणि याचं कारण हे लक्षात घ्या की कॉमन नाऊनच्याच अगोदर काय होत असतं आर्टिकलचा वापर होत असतो, प्रॉपर नाऊनच्या अगोदर आर्टिकलचा वापर केला जात नाही. आणि इथं लक्षात घ्यायचं आहे, आता हे इनडायरेक्ट कंपॅरिझन आहे जो वाक्य असणार आहे. म्हणजे इथं लक्षात घ्या, ही थिंक्स हिमसेल्फ अ तेंडुलकर, म्हणजे तेंडुलकरलाच उद्देशून वाक्य बोलणं चाललं का हे पहिले समजून घ्या. हे वाक्य तेंडुलकर समोर असताना बोललेलं नाही आहे. इथं लक्षात घ्यायचं आहे की हा स्वतःला तेंडुलकर समजतोय असं वाक्य असणार. इथं ही थिंक्स हिमसेल्फ तेंडुलकर, तो स्वतःला तेंडुलकरच समजतो. म्हणजे या ठिकाणी काय करणं चाललं की याची तुलना लक्षात घ्यायची इनडायरेक्टली का होत नाही ती तेंडुलकर सोबत करणं चालली.
म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं की या ठिकाणी इनडायरेक्ट कंपॅरिझनच आहे. या ठिकाणी तेंडुलकरबद्दल म्हणजे तेंडुलकरला प्रत्यक्षपणे उद्देशून हे वाक्य बोलणं नाही चाललं. तेंडुलकरची तुलना तेंडुलकरशी याची काय करण्यात आली, इथं तुलना होत आहे वाक्यामध्ये. म्हणजेच म्हणून या ठिकाणी आर्टिकलचा वापर केला आहे, अ आर्टिकल. आणि अ आर्टिकल जर वापरला असेल प्रॉपर नाऊनच्या अगोदर तर आता हे प्रॉपर नाऊन असणार नाही या वाक्यात. हे काय असलं पाहिजे तर कॉमन नाऊन असलं पाहिजे. जर तुम्हाला असा प्रश्न जर विचारला गेला आणि त्यामध्ये प्रॉपर नाऊन खाली अंडरलाईन केलेली दिसली तर मात्र चेक करा की त्याच्या अगोदर जर आर्टिकल वापरला असेल तर त्याचं उत्तर प्रॉपर नाऊन न लिहिता तुम्हाला कॉमन नाऊन वापरावं लिहावं लागेल. हे लक्षात घ्यायचं आहे. तर पॉईंट समजला असेल तुम्हाला या ठिकाणी पहिला. आता आर्टिकल लक्षात घ्यायचं, हे दुसरा नियम होता. आर्टिकल जर प्रॉपर नाऊनच्या अगोदर जर वापरले तर त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की ते प्रॉपर नाऊन कॉमन नाऊनचं कार्य करणार. हा दुसरा नियम होता. तिसरा प्रकार पाहू आपण आता. आणखी तिसरा प्रकार आहे की यामध्ये पण काय होणार आहे की प्रॉपर नाऊन हे कॉमन नाऊनचं कार्य करणार आहे. मग आता इथे लक्षात द्यायचं कंपॅरिझन ऑफ टू प्रॉपर नाऊन. कंपॅरिझन ऑफ टू प्रॉपर नाऊन म्हणजे दोन प्रॉपर नाऊनची तुलना जर होत असेल तर त्यामध्ये एका प्रॉपर नाऊन सोबत या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की आर्टिकल येत असतं, द आर्टिकल येत असतं. आणि द आर्टिकल वापरलेला आर्टिकल जर वापरला तर ते प्रॉपर नाऊन काय म्हणून काम करतं तर प्रॉपर नाऊन म्हणून कार्य न करता कॉमन नाऊन म्हणून कार्य करतं. आता या वाक्यावरून तुम्ही लक्षात घ्या, या वाक्यावरून समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. या वाक्यामध्ये मुंबई इज द मँचेस्टर ऑफ इंडिया म्हणजे या वाक्यात किती प्रॉपर नाऊन आहेत पहिले हे आपण पाहून घेऊ. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी 3 प्रॉपर नाऊन दिसत आहेत. या ठिकाणी मुंबई इज द मँचेस्टर ऑफ इंडिया. मग यामध्ये प्रॉपर नाऊन कोणतंही लक्षात घ्या. हे जे होतं या वाक्यात मुंबई जे वापरलं हे काय या वाक्यामध्ये प्रॉपर नाऊन आहे. हे प्रॉपर नाऊन असणार आहे या वाक्यातलं, हे प्रॉपर नाऊन विशेष नाम. आता इंडिया पण या वाक्यामध्ये काय वापरलेलं आहे, हे पण या वाक्यामध्ये इथं प्रॉपर नाऊनच आहे, हे प्रॉपर नाऊन आहे. आता तिथं लक्षात घ्यायचं आहे की आर्टिकल जर एखाद्या नाऊनच्या अगोदर प्रॉपर नाऊनच्या अगोदर वापरलं तर ते प्रॉपर नाऊन म्हणून कार्य करता. ते कोणाचं कार्य करत असतं तर ते कॉमन नाऊनचं कार्य करतं. हे अगोदरच आपण बघितलं. मग या मँचेस्टरच्या अगोदर इथं लक्षात घ्या, या मँचेस्टरच्या अगोदर या ठिकाणी इथं द आर्टिकलचा वापर केलेला आहे. मँचेस्टर प्रॉपर नाऊन जरी वाटत असलं तरी वाक्यात आता हे वाक्यामध्ये प्रॉपर नाऊन नसून कशाचं कार्य करणार आहे तर इथं कॉमन नाऊनचं कार्य करणार. म्हणजे या ठिकाणी आर्टिकल वापरलं गेला त्याच्या अगोदर म्हणजेच हे काय असलं पाहिजे आता कॉमन नाऊन असलं पाहिजे. म्हणजे या वाक्यामध्ये हे प्रॉपर नाऊन हे कशाचं कार्य करणार आहे तर कॉमन नाऊनचं कार्य करणार. तर हे वाक्यात कॉमन नाऊन आहे. मग आता इथं रूल कोणता असतो, नियम कोणता असतो ते लक्षात घ्यायचं आहे. एका प्रॉपर नाऊनची तुलना जेव्हा तुम्ही दुसऱ्या प्रॉपर नाऊन सोबत करता, इथं तुलना होऊ राहिली पहा. मुंबईची तुलना कोणासोबत करण्यात आली या ठिकाणी तर मँचेस्टर सिटी सोबत करण्यात आली. मुंबई सिटीची तुलना मँचेस्टर सिटी सोबत करण्यात आली. म्हणजे इथं लक्षात घ्यायचं आहे एका प्रॉपर नाऊनची तुलना जेव्हा दुसऱ्या प्रॉपर नाऊन सोबत होत असते, दुसऱ्या प्रॉपर नाऊन सोबत होते तेव्हा ज्या प्रॉपर नाऊनची तुलना केल्या जाते त्याच्या अगोदर द आर्टिकलचा वापर करत असतात. म्हणजे इथं लक्षात घ्यायचं आहे जेव्हा इथं डायरेक्ट कंपॅरिझन असतं, असं याला डायरेक्ट कंपॅरिझन म्हणता येईल. जेव्हा इथं डायरेक्ट कंपॅरिझन असं केलेलं असतं त्यावेळेस लक्षात घ्यायचं आहे की ज्याच्याशी तुलना केलेली असते त्याच्या अगोदर द आर्टिकलचा वापर केला जातो. कंपॅरिझन हे डायरेक्ट कंपॅरिझनचं उदाहरण होतं, लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे मुंबईची तुलना मँचेस्टरशी होणार आणि ज्याच्याशी तुलना होत असती ते नाऊन कोणतं या ठिकाणी मँचेस्टर. म्हणून या ठिकाणी कोणतं आर्टिकल वापरलं गेलं तर द आर्टिकलचा वापर केला गेला. आणि हे आता हे जे प्रॉपर नाऊन होतं हे वाक्यात कशाचं कार्य करायला पाहिजे यानंतर इथं कॉमन नाऊनचं कार्य करायला पाहिजे. म्हणजे इथं 3 प्रकार आहेत, 3 नियम आपण समजून घेतले. लक्षात घ्या की प्रॉपर नाऊन काय असतं पहिल्या याच्यामध्ये बघितलं. प्रॉपर नाऊन काय असतं पर्टिक्युलरली एखादा व्यक्ती वस्तू किंवा स्थळाला दिलं जे नाव असतं ते प्रॉपर नाऊन असणार. त्यानंतर आपण इथं लक्षात घेतलं दुसऱ्या पॉईंटमध्ये की प्रॉपर नाऊन सोबत प्रॉपर नाऊन केव्हा कॉमन नाऊन म्हणून कार्य करतं हे बेसिकचा आपल्याला पार्ट बघायचा होता. प्रॉपर नाऊन 3 प्रकारे काय होऊ शकतं की ते कॉमन नाऊनचं कार्य करू शकतं. एक पहिला भाग होता की त्याला अनेक वचनासारखं लिहिल्यास म्हणजे त्याचा तुम्ही प्लुरल फॉर्म जर बनवायचा प्रयत्न केला तर ते प्रॉपर नाऊन कशामध्ये कन्वर्ट होईल तर कॉमन नाऊनमध्ये कन्वर्ट होतं. म्हणजे पहिल्या नियमानुसार प्रॉपर नाऊनच्या अगोदर ॲनी, मेनी किंवा एखादा न्यूमरिकल ॲडजेक्टिव्ह जर वापरला तर ते प्रॉपर नाऊन कॉमन नाऊनचं कार्य करणार. हा पहिला रूल आपण बघितला. दुसरा रूल आपण बघितला होता या ठिकाणी की इथं लक्षात घ्या बाय ॲडिंग आर्टिकल बिफोर प्रॉपर नाऊन. म्हणजेच आर्टिकल प्रॉपर नाऊनच्या अगोदर जर आर्टिकलचा वापर जर केला तर त्या वाक्यामध्ये ते प्रॉपर नाऊन म्हणून कार्य न करता कॉमन नाऊन म्हणून कार्य करणार. कारण सांगितलं होतं की
कॉमन नाऊनच्या अगोदर जनरली आर्टिकल कोणाच्या अगोदर येत असतात तर कॉमन नाऊनच्या अगोदर येत असतात. प्रॉपर नाऊनच्या अगोदर आर्टिकलचा वापर केला जात नाही. आणि ज्या वाक्यामध्ये असं केलेलं असेल त्या वाक्यामध्ये ते प्रॉपर नाऊन कशाचं कार्य करणार तर ते कॉमन नाऊनचं कार्य करायला हवं. तिसरा नियम आपण बघितला या ठिकाणी या पद्धतीचा की एका प्रॉपर नाऊनची तुलना जेव्हा तुम्ही दुसऱ्या प्रॉपर नाऊन सोबत करता तेव्हा ज्याच्याशी तुलना होत असते त्याच्या अगोदर त्या प्रॉपर नाऊनच्या अगोदर द आर्टिकलचा वापर केला जात असतो. आणि आर्टिकल जर इथं वापरला गेला तर मग आता हे काय म्हणून काम करेल तर कॉमन नाऊन म्हणून कार्य करणार हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉपर नाऊनचं बेसिक आहे ते लक्षात ठेवायचं आहे हे लक्षात घ्या. आता याच्यावरती काही क्वेश्चन म्हणजे याला वापरायचं कसं याच्यावरती जे क्वेश्चन असणार ते सॉल्व कसे करायचे ते लक्षात घ्या. आता प्रॉपर नाऊनचे जे काही क्वेश्चन येतील तुम्हाला या बेसिकच्या बाहेर जात नाही. हे जे 3 ते 4 बेसिक रूल पाहिले आपण याच्या बाहेर जाणार नाही. या संदर्भातलेच आपल्याला पुढे काही क्वेश्चन समजून घ्यायचे आहेत. इथं वाक्य बघू आपण काही. आता चूज दी करेक्ट सेंटेन्सचे क्वेश्चन जर तुम्हाला सॉल्व करायचे आहेत हे 3 सेंटेन्स आहे. याच्यावरती जे पाठीमागचे जे रूल होते त्याच्यानुसारच काय करायचं आहे या क्वेश्चनला आपल्याला सॉल्व करायचा प्रयत्न करायचा आहे. आता पहिलं सेंटेन्स पहा. अशोका वॉज द ग्रेटेस्ट किंग ऑफ इंडिया. अशोका वॉज द ग्रेटेस्ट किंग ऑफ इंडिया या वाक्यामध्ये अशोका हे काय असणार आहे तर इथं प्रॉपर नाऊन आहे. हे प्रॉपर नाऊन म्हणून आपलं वॉज द ग्रेटेस्ट किंग ऑफ इंडिया. इथं सुपरलेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्हच्या अगोदर द आर्टिकलचा वापर केला आहे हे पण काय असणार इथं करेक्टच आहे. म्हणजे पहिलं वाक्य लक्षात घ्या पहिलं वाक्य बरोबरच असणार. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट जरी घेतलं तरी अशोका सिंग्युलर म्हणजे या ठिकाणी सिंग्युलर हे वाक्य बरोबर. पहिलं जे सेंटेन्स बरोबर आहे कारण लक्षात घ्या या अगोदर अशोका या हे जे प्रॉपर नाऊन आहे प्रॉपर नाऊनच्या अगोदर आर्टिकलचा वापर केला जात नाही. त्याला प्लुरल फॉर्ममध्ये लिहिल्या जात नाही. म्हणजेच हे वाक्य असणार आहे तुमचं पहिलं करेक्ट सेंटेन्स आहे. हे वाक्य असणार आहे करेक्ट सेंटेन्स. आता दुसरं सेंटेन्स पहा. राजाराम इज कॉल्ड सॉक्रेटिस ऑफ इंडिया असं म्हटलेलं आहे. राजाराम इज कॉल्ड सॉक्रेटिस ऑफ इंडिया. आता या वाक्यामध्ये लक्षात घ्या की राजाराम या ठिकाणी हे जे वापरलं गेलं हे काय होतं या ठिकाणी प्रॉपर नाऊन आहे. कारण वाक्य कोणाबद्दल बोलणं चाललं तर राजाराम बद्दलच बोलणं चाललं. म्हणजेच लक्षात घ्या की हे प्रॉपर नाऊनच असलं पाहिजे. हे प्रॉपर नाऊनच याच्याबद्दलच वाक्य बोलणं चाललं हे प्रॉपर नाऊन. इज कॉल्ड सॉक्रेटिस ऑफ इंडिया. आता या ठिकाणी लक्षात घ्या की सॉक्रेटिस हे पण एक काय असणार आहे प्रॉपर नाऊन आहे. आता इथं तुलना होऊ राहिली राजारामची तुलना होऊ राहिली या ठिकाणी सॉक्रेटिस सोबत. राजारामची तुलना या ठिकाणी सॉक्रेटिस सोबत होणार. मग आत्ताच आपण नियम बघितला लक्षात घ्या की एका प्रॉपर नाऊनची तुलना जेव्हा तुम्ही दुसऱ्या प्रॉपर नाऊन सोबत करता तेव्हा ज्या प्रॉपर नाऊनची तुलना करतात त्याच्या अगोदर या ठिकाणी द आर्टिकलचा वापर करायला पाहिजे होता. कारण या वाक्यात हे जे असणार हे प्रॉपर नाऊन म्हणून कामच नाही करत. या वाक्यामध्ये हे काय असणार आहे तर कॉमन नाऊन असणार आहे. आणि कॉमन नाऊन असल्यामुळं कॉमन नाऊन वापरल्यामुळं आता इथं आर्टिकलचा वापर करायला पाहिजे होता. म्हणून सेंटेन्स काय या ठिकाणी चुकीचं सेंटेन्स आहे रॉंग सेंटेन्स आहे. म्हणजे लक्षात घ्या राजारामची तुलना सॉक्रेटिस सोबत करणं चालली. म्हणजे एका प्रॉपर नाऊनची तुलना ही दुसऱ्या प्रॉपर नाऊन सोबत करणं चालली. आणि ज्या प्रॉपर नाऊन सोबत तुलना केल्या जात असती त्याच्या अगोदर द आर्टिकलचा वापर केला जातो. म्हणजेच या ठिकाणी द आर्टिकलचा वापर करायला पाहिजे होता तेव्हा सेंटेन्स काय आलं असतं करेक्ट झालं असतं. म्हणून हे सेंटेन्स काय असायला पाहिजे तर रॉंग सेंटेन्स असलं पाहिजे. हे सेंटेन्स चुकीचं सेंटेन्स आहे लक्षात घ्या. नंतर पुढचा क्वेश्चन पाहायचा परत 3 नंबरचा क्वेश्चन पाहा. या ठिकाणी महाबळेश्वर इज कॉल्ड उटी ऑफ महाराष्ट्र असं जर वाक्य वापरलं गेलं तर लक्षात घ्यायचं आहे. महाबळेश्वर या वाक्यात परत लक्षात घ्या महाबळेश्वर प्रॉपर नाऊन आहे. वाक्य महाबळेश्वर बद्दलच बोलणं चाललं त्यामुळे हे प्रॉपर नाऊन असणार. इज कॉल्ड उटी ऑफ महाराष्ट्र असं म्हटलेलं आहे. मग ह्या वाक्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे महाबळेश्वरची तुलना कोणासोबत करणं चालली तर या ठिकाणी उटी सोबत करणं चालली. म्हणजेच या ठिकाणी एका प्रॉपर नाऊनची तुलना दुसऱ्या प्रॉपर नाऊन सोबत करणं चालली. म्हणून आता हे जे दुसरं प्रॉपर नाऊन होतं याच्या अगोदर द आर्टिकलचा वापर करायला पाहिजे होता आणि इथं केलेला नाही आहे. म्हणजे सेंटेन्स हे चुकीचं आहे. म्हणजे हे पण सेंटेन्स असलं पाहिजे. 3 नंबरचं सेंटेन्स हे रॉंग सेंटेन्स असणार. आणि हे उटी जे वापरलं गेलं हे वाक्यात आता लक्षात घ्यायचं आहे की हे कॉमन नाऊन आहे. आणि कॉमन नाऊन कधीच एकटं येत नसतं. बेसिक रूल काय असतो ते लक्षात घ्या. कॉमन नाऊन कधीच एकटं वापरलं जात नाही. त्यासोबत एक तर डिटर्मिनर असतो किंवा डिटर्मिनर वापरला जातो किंवा त्या ठिकाणी इथं पर्टिक्युलॅरिटी नसल्यास मग ते येतं. अनकॉमनमध्ये जनरली काय होतं जनरली लक्षात घ्या जनरली एकटं नसते त्याच्यासोबत आर्टिकल किंवा डिटर्मिनरचा वापर होत असतो हे लक्षात घ्यायचं. एकदमच म्हणता येणार नाही पण जनरली इथं येत नाही. मग इथं कॉमन नाऊन असल्यामुळे इथं द आर्टिकलचा वापर करायला पाहिजे होता. तर अशा पद्धतीनं लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही ते हे नियम वापरून क्वेश्चन सॉल्व करू शकता. जे बेसिक रूल जे होते ते बेसिक रूल लक्षात घ्यायचे. या ठिकाणी आपण प्रॉपर नाऊनचं जे बेसिक होतं ते आपण या ठिकाणी कंप्लीट केलं आहे.
अशा पद्धतीनं आपण कॉमन नाऊनचं बेसिक बघितलं, प्रॉपर नाऊनचं बेसिक बघितलं. आता तिसरा कॉमन नाऊनचा जो प्रकार असणार आहे तो आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनबद्दल आपल्याला आता पूर्ण माहिती घ्यायची, किंवा पूर्ण माहिती नाही म्हणताना आपण बेसिक माहिती बघू राहिलो आहे, ठिकाणी बेसिक माहिती आपल्याला इथं बघायची. आता ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजेच काय लक्षात घ्यायचं आहे की भाववाचक नाम. आणि मराठीमध्ये भाववाचक नामाचा अर्थ होत असतो या ठिकाणी की जे नाव प्रत्यक्षपणे तुम्ही त्याला बघू शकत नाही, ज्याला तुम्ही जे नाव कल्पनेनं जाणलेलं नाव असतं त्यालाच काय म्हटलं जात असतं या ठिकाणी भाववाचक नाम, असं मराठीमध्ये वाक्य केलेली असते. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनची डेफिनेशन ही त्याच पद्धतीने होत असते. नेम ऑफ आयडिया म्हणजे कल्पनेनं जाणलेलं, त्यानंतर या ठिकाणी नेम ऑफ आयडिया, कॉन्सेप्ट आयडिया, कॉन्सेप्ट, स्टेट अँड क्वालिटी. म्हणजे या पद्धतीनं काय करायचं आहे, या डेफिनेशनला लक्षात ठेवायचं आहे. नेम ऑफ आयडिया, कॉन्सेप्ट, स्टेट अँड क्वालिटी. तर डेफिनेशन अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात आली या ठिकाणी. आता उदाहरणं लक्षात घ्यायचे, म्हणजे तुम्हाला ओळखता यायला पाहिजे या ठिकाणी की वाक्यात आलेला शब्द हा ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन कोणता आहे हे ओळखता यायला पाहिजे. मग ओळखायचं असण्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्यायची की भाववाचक नाम, मराठीचा थोडासा संदर्भ घ्यायचा या ठिकाणी. भाववाचक नाम कसे तयार होत असतात. भाववाचक नाम हे नामाला, विशेषणाला किंवा क्रियापदाला, लक्षात घ्यायचं या ठिकाणी नाम, विशेषण किंवा क्रियापदाला प्रत्यय लागून आय ई या वा ए त्व पण पणा हे प्रत्यय तिथं लागतात आणि ते भाववाचक नाम तयार होत असतं. सेम इंग्लिशमध्ये तसंच असणार आहे, लक्षात घ्या. इंग्लिशमध्ये लक्षात घ्यायचं आहे की जे लक्षात घ्या ॲडजेक्टिव्ह, नाऊन आणि वर्बला सफिक्स लागून, लक्षात घ्यायचं आहे सफिक्स लागल्यानंतर जे नाऊन तयार होत असतं तेच इंग्लिशमध्ये काय असतं मग या ठिकाणी ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असणार आहे. जसं की ह्या ठिकाणी लक्षात घ्यायचं उदाहरण पहा. या ठिकाणी उदाहरण आहे क्वालिटी, म्हणजे त्याला हॉनेस्टी, काइंडनेस आणि ब्युटी. ऑनेस्टी, काइंडनेस आणि ब्युटी हे जे शब्द होते लक्षात घ्यायचे या ठिकाणी. हे जे असणार आहे इथं लक्षात घ्या वाय हा सफिक्स लागलेला आहे, लक्षात घ्या. NESS हा सफिक्स लागलेला आहे. इथं वाय हा परत काय लागलेला आहे या ठिकाणी सफिक्स लागलेला आहे. आणि हे लक्षात घ्यायचं आहे की हे जे क्वालिटी दर्शवणारे जे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असतात ते ॲडजेक्टिव्हपासून बनतात. म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे की हे बनतील ॲडजेक्टिव्हपासनं. म्हणजे ॲडजेक्टिव्हपासनं जे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन तयार होत असतात, ॲब्जेक्टिव्हला सफिक्स लागून जे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन तयार होतात ते क्वालिटी दर्शवणारे असतात. ते या पद्धतीचे असतील ऑनेस्टी, काइंडनेस आणि ब्युटी. आता इथं लक्षात घ्यायचं आहे, इथं ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन घेतलेला आहे. इथं पहा ॲक्शन दर्शवणारे म्हटलेलं आहे. ॲक्शन जर हा शब्द जर म्हणजेच क्रियावाचक लक्षात घ्यायचं आहे. म्हणजेच लक्षात घ्या यामध्ये तयार होणारे जे काही ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असणारे ते इथूनच शब्दावरून समजतं या ठिकाणी की हे क्रियापदापासून म्हणजेच वर्बपासनं बनलेले असले पाहिजे. आणि इथं लक्षात घ्या जज एक वर्ब आहे आणि या ठिकाणी त्याला MENT हा सफिक्स लावला आणि त्यापासून तयार होणारं जे काही नाऊन असलं पाहिजे ते इथं ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असायला पाहिजे. दुसरं पहा या ठिकाणी उदाहरण मूव आणि मेंट हा जो असणार इथं सफिक्स लावलेला आहे आणि हा मूव जो होता इथं वर्ब असणार आहे. या वर्बला हा सफिक्स लावल्यामुळं जे नाव तयार झालं या ठिकाणी मूवमेंट हे नाऊन जे असणार आहे आता याला म्हटलं जातं असतं ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. म्हणजेच लक्षात घ्या की वर्बला प्रत्यय लागल्यानंतर, वर्बला सफिक्स लागल्यानंतर जे नाऊन तयार होत असतं ते जे असणार या ठिकाणी ते ॲक्शनला दर्शवत असतं आणि हे जे असणार आहे यालाच ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हटलं जात असतं. मग आता इथं लक्षात घ्या परत तिसरा प्रकार स्टेट, म्हणजे स्थितीदर्शक शब्द जे असतात ते पण कशाचं कार्य करतात तर ते पण वाक्यात ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणून येत असतात. जसं की लक्षात घ्यायचं आहे की डायपासनं तयार होईल डेथ, डायपासनं डेथ मृत्यू. तसंच बर्थ घेऊ शकता तुम्ही या ठिकाणी. दुसरं लक्षात घ्या चाइल्डहूड म्हणजे बालपण, चाइल्डहूड म्हणजे बालपण. SOOD हा काय लागला इथं सफिक्स लागलेला आहे. मदरहूड इथं SOOD काय आलेला आहे इथं सफिक्स लागलेला आहे. म्हणजेच इथं लक्षात घ्या चाइल्ड मदर हे काय तर नाऊन आहे. म्हणजे हे स्थितीदर्शक शब्द जे असणार आहेत हे नाऊनपासून बनतात. म्हणजे नाऊनला या ठिकाणी लक्षात घ्यायचं स्थितीदर्शक शब्दात काय होऊ राहिलं नाऊनला सफिक्स लागल्यानंतर जे नाव तयार होतात ते या कॉलममध्ये येत असतात. म्हणजे हे पण काय असले पाहिजे या ठिकाणी ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असले पाहिजे. म्हणजे तुम्हाला वाक्यामध्ये ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे का नाही हे ओळखता यायला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्यायचं आहे वर्बला
नाऊनला आणि ॲडजेक्टिव्हला जर सफिक्स लागलेला असेल तर तो शब्द वाक्यात कशाचं काम करणार या ठिकाणी, तर या ठिकाणी ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनचं कार्य करतो हे लक्षात घ्यायचं. म्हणजे तो वाक्यामध्ये ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असणार आहे. ही ओळख आहे आणि ही ओळख तुम्हाला यायला पाहिजे त्याच्या बेसिक गोष्टी समजून घ्यायच्या अगोदर. हे महत्त्वाचं बेसिक आहे तुमच्यासाठी की हे ओळखता यायला पाहिजे की कोणते नाऊन हे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहेत. ते तुम्हाला या चार्टवरून तुम्हाला लक्षात आलेलं असेल. मी परत एकदा सांगतो, लक्षात घ्यायचं आहे की वर्ब म्हणजे क्रियापदाला, त्यानंतर नाऊन नामाला आणि ॲडजेक्टिव्ह विशेषणाला सफिक्स लागून जे नाऊन तयार होत असतं त्यालाच म्हटलं जात असतं ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. म्हणजे ते जे बनतील त्याला ते ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असतील. पुढच्या पेजवरती या. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनचे जे काही बेसिक रूल असणार आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे. हे महत्त्वाचे रूल असतील, लक्षात घ्या. आता या बेसिक रूलमध्ये कोणते रूल आहेत ते लक्षात घेऊ. पहिला बेसिक रूल काय असतो ते समजून घ्या. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनमध्ये लक्षात घ्यायचं आहे की नो प्लुरल फॉर्म, मी शॉर्टकटमध्ये लिहितो या ठिकाणी नो प्लुरल फॉर्म. म्हणजेच लक्षात घ्या की या ठिकाणी ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन केव्हाही प्लुरल फॉर्ममध्ये लिहिल्या जाणार नाही. ते नेहमी सिंग्युलर फॉर्ममध्येच लिहिल्या जातं आणि ते नाऊन कधीच प्लुरल फॉर्ममध्ये लिहिल्या जात नाही. म्हणजे पहिला बेसिक रूल तुम्हाला लक्षात ठेवायचं या ठिकाणी की ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन हे कधीही प्लुरल फॉर्ममध्ये लिहिल्या जात नाही. म्हणजेच तिथं लिहिलेलं आहे मी नो प्लुरल फॉर्म, म्हणजे ते नेहमी सिंग्युलर फॉर्ममध्येच असलं पाहिजे. म्हणजे आता एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर एक्झाम्पल बघा, समजा वाक्यामध्ये लक्षात घ्या फॉर एक्झाम्पल ब्युटी हे काय या ठिकाणी तर ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनला जर तुम्ही प्लुरल फॉर्ममध्ये जर लिहिण्याचा प्रयत्न केला म्हणजेच या ठिकाणी ब्युटीज असं जर लिहिलं तर हे चालत नाही, हे चुकीचं असतं, लक्षात घ्या. म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे की ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन फक्त सिंग्युलर फॉर्ममध्येच लिहिल्या जातो, प्लुरल फॉर्ममध्ये लिहिल्या जात नाही. हा पहिला बेसिक रूल तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. पहिला बेसिक रूल इथं लक्षात घ्यायचा आहे की ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन संदर्भातला पहिला बेसिक रूल असतो नो प्लुरल फॉर्म. इथं त्याला प्लुरल फॉर्ममध्ये लिहिणं चालत नाही, तो सिंग्युलर फॉर्ममध्येच असला पाहिजे. दुसरा हे बघायचं या ठिकाणी, दुसरा बेसिक रूल लक्षात घ्यायचा या ठिकाणी. आता दुसरा बेसिक रूल काय सांगतो ते लक्षात घ्या. दुसरा बेसिक रूल असणार इथं जर याला प्लुरल फॉर्ममध्ये लिहिता येत नसेल तर ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या नंतर इथं लक्षात घ्यायचं आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या नंतर येणारं जे काही वर्ब असणार आहे, आता हेच मुळात काय असतं तर सिंग्युलरच असतं, लक्षात घ्या. कारण याला तुम्ही प्लुरल फॉर्ममध्ये लिहू शकत नाही, हे सिंग्युलरच असणार. आणि हे जर सिंग्युलर असेल तर मग आता समोर येणारं जो वर्ब जे असणार आहे ते पण या ठिकाणी सिंग्युलरच असलं पाहिजे. हा दुसरा बेसिक रूल लक्षात घ्यायचा आहे की ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या नंतर येणारं जे वर्ब असतं ते नेहमी सिंग्युलरच वापरल्या जाईल, कारण वरच्याच नियमाचा संदर्भ या नियमात लागू होतो. जर तो प्लुरल फॉर्ममध्ये लिहिला जात नाही म्हणजेच तो प्लुरल असू शकत नाही. म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे की तो जर सिंग्युलरच असेल तर समोर येणारं वर्ब पण कसं असलं पाहिजे तर सिंग्युलरच असलं पाहिजे. आता तिसरा जो रूल असतो याच्या संदर्भातला तो लक्षात घ्यायचा आहे, तो आर्टिकलच्या संदर्भात आहे. म्हणजे आर्टिकल विथ ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आपल्याला हा टॉपिक पाहायला लागेल. जसं की आपण पाहिलं होतं कॉमन नाऊन विथ आर्टिकल्स विथ कॉमन नाऊन बघितलं, आर्टिकल्स विथ प्रॉपर नाऊन बघितलं. आता तिसरा पार्ट जो असणार तुम्हाला आर्टिकल लक्षात घ्यायचं आहे. आर्टिकलचे जे काही बेसिक रूल असतील ते समजून घ्यायचं आहे. आर्टिकल विथ ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन बघायचं आहे आपल्याला. आर्टिकल विथ ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन बघा. आता या ठिकाणी आर्टिकल्स विथ ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन बघायचं. आर्टिकल ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन सोबत वापरल्या जातो का असं जर विचारलं तर लक्षात घ्या जनरली लक्षात घ्यायचं आहे आर्टिकल जनरली ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन सोबत वापरल्या जात नाही. आणि जनरली म्हणजे सामान्यतः हा शब्द आलेला आहे यामध्ये, म्हणजे याला अनकॉमन असला पाहिजे हे लक्षात घ्यायचं आहे की जनरली याच्यासोबत आर्टिकल वापरल्या जात नाही, पण याला एक अनकॉमन हे लक्षात घ्या. इथं जर पर्टिक्युलर केस असेल, जर स्पेसिफाईड केस असेल तर मात्र आर्टिकलचा वापर केला जातो. म्हणजे समजून घ्यायसाठी आपण याला दोन कॉलममध्ये काय करू डिवाइड करू. म्हणजे समजून घ्यायचं आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्या की केव्हा आर्टिकल केव्हा वापरले जाईल. म्हणजे लक्षात घ्यायचं आहे नो आर्टिकल इथं दोनच असतं, एक तर आर्टिकल वापरल्या जात नाही म्हणजे नो आर्टिकल, जनरल इथं आर्टिकल वापरले जात नाही. आपण पहिलेच सांगितलं मी तुम्हाला की ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या सोबत आर्टिकलचा जनरली वापर केला जात नाही, जनरली म्हटलेलं आहे. आणि इथं लक्षात घ्यायचं आहे आता द आर्टिकलचा वापर होतो, द आर्टिकलचा वापर इथं केला जातो, पण मग केव्हा केला जातो ते तुम्हाला बघावं लागणार आहे. म्हणजे आता याला थोडंसं काय करायचं आहे कंपॅरेटिव्हली लक्षात घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. मग आता आर्टिकल लक्षात घ्यायचं. इथं नो आर्टिकल म्हणजेच आता लक्षात घ्या कोणत्या केसमध्ये आर्टिकल वापरता येणार नाही. जनरल सेन्समध्ये आर्टिकल वापरल्या जात नाही हा शब्द लक्षात घ्यायचा आहे. आता जनरल सेन्स
या जनरल सेन्समध्ये आर्टिकल्स ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन समोर आर्टिकलचा वापर करता येत नाही. आता जनरल सेन्स हा शब्द तुम्हाला मटेरियल नाऊनमध्ये पण बघायला भेटणार आहे आणि पुढं कलेक्टिव्ह नाऊन सोबत पण येणार आहे. मग जनरल सेन्स म्हणजे काय असतं या शब्दाचा अर्थ पहिले समजून घ्यायचा आहे. जनरल सेन्स म्हणजे लक्षात घ्या, जर सौंदर्याबद्दल बोलणं चालू असेल, समजा या ठिकाणी लक्षात घ्या ब्युटी ड्वेल्स इन फॉर्म असं जर तुम्ही उदाहरण घेतलं तर या वाक्य हे लक्षात घ्यायचं, हे जे वाक्य असणार यातलं जे सौंदर्याबद्दल बोलणं चाललं, हा ज्या गुणधर्माबद्दल बोलणं चाललं, हे सर्व गोष्टींना लागू होणार आहे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड होत असतील. जिथं जे काही जेवढं काही सौंदर्य असेल सगळ्याच्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड होतात. म्हणजेच तो शब्द वाईड सेन्सनं वापरला गेला पाहिजे. वाईड सेन्स म्हणजे त्यामध्ये सर्व काही इन्क्लूड असले पाहिजेत. मग ते जे वाक्य असतं त्याला म्हटलं जात असतं या ठिकाणी जनरल सेन्स. हे जनरल सेन्समध्ये वापरणं चाललं हे समजा. या शब्दाचा अर्थ समजून घ्या, कारण समोरच्या बेसिकमध्ये आणि आर्टिकलमध्ये जनरल सेन्स हा शब्द महत्त्वाचा आहे आणि जनरल सेन्स समजला पाहिजे. जनरल सेन्स म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी दुसरं एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. आता गॉड जर घेतला आपण, गॉड हा शब्द जर घेतला तर लक्षात घ्यायचं जेव्हा तुम्ही गॉड याबद्दल वाक्य वाचता लक्षात घ्या त्या ठिकाणी, तेव्हा काय होतं इथं की गॉडमध्ये सर्व गॉड इन्क्लूड होऊन जातील या शब्दामध्ये, तर त्याला जनरल सेन्स म्हटलं जातं असं लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे इन्क्लूड ऑल, ज्याच्यामध्ये सर्वच्या सर्व गॉड्स काय होतील तिथं इन्क्लूड होतील, त्याला म्हटलं जात असतं या ठिकाणी जनरल सेन्स. मग तसंच इथं आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन जर जनरली सर्वांनाच लागू होत असेल, या ठिकाणी सर्वांनाच लागू होत असेल तर मग त्याला म्हणायचं आहे जनरल सेन्स. आणि जनरल सेन्समध्ये आर्टिकल वापरायची आवश्यकता नाही, म्हणजे इथं आर्टिकल लागणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्षात घ्यायचं या ठिकाणी, जर मी या ठिकाणी उदाहरण घेतलं या ठिकाणी ब्युटी, इथं ब्युटी एक्झाम्पल घेतला, इथं आता हे जनरल सेन्सनं जर वापरला असेल तर इथं आर्टिकल वापरण्याची आवश्यकता नाही. इथं आर्टिकल वापरायची आवश्यकता नाही, इथं आर्टिकल वापरता येणार नाही. पण जर आता इथं लक्षात घ्या या कॉलममध्ये यायचं परत, आता द आर्टिकल केव्हा वापरला जाईल लक्षात घ्यायचं आहे. द आर्टिकलचा वापर ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन सोबत केला जाऊ शकतो, पण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की हा जनरल सेन्स म्हणून न वापरता स्पेसिफाईड केसमध्ये वापरला गेला पाहिजे. म्हणजे स्पेसिफाईड केस म्हणजेच लक्षात घ्या की पर्टिक्युलर केसमध्ये वापरला गेला पाहिजे. यालाच तुम्ही काय म्हणू शकता तर पर्टिक्युलर केस असंही म्हणू शकता. पर्टिक्युलर केसमध्ये जर वापरला तर मात्र इथं द आर्टिकलचा वापर केला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, इथं जर म्हटलं मी या ठिकाणी की द ब्युटी ऑफ काजल, आता हे उदाहरण लक्षात घ्यायचं या ठिकाणी. या दोन्ही ठिकाणी पहा, इथं ब्युटी हा शब्द आलेला आहे, हे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आलेलं आहे आणि इथंही ब्युटी हेच ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आलेलं आहे. मग या अगोदर द आर्टिकलचा वापर झाला, या अगोदर झालेला नाही. हे वाईड सेन्सनं वापरलं गेलं म्हणून इथं द आर्टिकलचा वापर झाला नाही. वाईड सेन्स म्हणजेच काय जनरल सेन्स की ज्याच्यामध्ये इन्क्लूड, आता ब्युटी म्हटलं सौंदर्य, तर जगात जिथं जिथं सौंदर्य असेल ते सगळेच काय झाले याच्यामध्ये इन्क्लूड केले गेले. हे जनरल सेन्सनं वापरलं गेलं आणि जनरल सेन्सनं जर वापरलं गेलं असेल तर इथं आर्टिकल वापरता येत नाही, हे लक्षात घ्या. आता या लक्षात घ्यायचं आहे ब्युटी ऑफ काजल असं म्हटलेलं आहे लक्षात घ्या. आता इथं कोणत्या इथं हे लक्षात घ्या, हा जनरल सेन्समध्ये किंवा वाईड सेन्समध्ये वापरलेला नाही आहे. इथं कोणाच्या सौंदर्याबद्दल बोलणं चाललं तर इथं काजलच्याच सौंदर्याबद्दल बोलणं चाललं, हे लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं हे फक्त काजलच्याच सौंदर्याबद्दल बोलणं चाललं, म्हणजेच ही झाली पर्टिक्युलर केस. पर्टिक्युलरली काजलच्याच सौंदर्याबद्दल बोलणं चाललं, म्हणजेच इथं लक्षात घ्यायचं आहे की आता ही केस झाली स्पेसिफाईड केस किंवा पर्टिक्युलर केस. आणि पर्टिक्युलर केस जर असेल तर मात्र या ठिकाणी आता द आर्टिकलचा वापर करणे योग्य असतं. आता इथं लक्षात घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपण टॉपिक कोणता बोललो, आर्टिकल्स विथ ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. आणि आर्टिकल्स विथ ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनमध्ये जनरल सेन्समध्ये त्यासोबत आर्टिकल्सचा वापर केला जात नाही, म्हणून नियमामध्ये असं म्हटलं जात असतं की जनरली ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन सोबत आर्टिकल्सचा वापर केला जात नाही. आणि जनरली केल्या जात नाही म्हणजे जनरल सेन्समध्ये असताना वापर केला जात नाही. पण स्पेसिफाईड केस किंवा पर्टिक्युलर केस जर असेल तर मात्र या ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या अगोदर द आर्टिकलचा वापर केला जातो. आणि स्पेसिफाईड केसमध्ये आता द आर्टिकल वापरताच कसं आहे, द आर्टिकलचा वापरच त्यासाठी असतो. द आर्टिकलचा वापर जो असतो हा नेहमी कशासाठी केला जात असतो या ठिकाणी, तर हा तिथं पर्टिक्युलर केसमध्येच केला जात असतो. पर्टिक्युलरिटी असली पाहिजे वाक्यात, तर त्या नामाबद्दल पर्टिक्युलर माहिती असली पाहिजे तरच केला जात असतो. आणि इथं पर्टिक्युलरिटी आहे, हे पर्टिक्युलर केसमध्ये मात्र इथं आर्टिकलचा वापर केला जात असतो, हे लक्षात घ्यायचं आहे.
पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला असेल या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी आर्टिकल केव्हा वापरायचा नाही आणि केव्हा वापरायचा, म्हणजे द आर्टिकलचा वापर केव्हा करायचा आहे. तर जनरल सेन्समध्ये ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनसोबत आर्टिकलचा वापर केला जात नाही. द आर्टिकलचा वापर केला जातो, पण वाक्यामध्ये ते स्पेसिफाईड केसमध्ये वापरले गेलं पाहिजे, पर्टिक्युलर केसमध्ये वापरले गेलं पाहिजे, तेव्हाच त्या ठिकाणी द आर्टिकलचा वापर केला जाईल. यावरती आता हे बेसिक रूल बघितले आपण. लक्षात घ्या की इथं 3 आपण बेसिक रूलला पहिले. एक पहिला बेसिक रूल काय होता, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनला प्लुरल फॉर्ममध्ये वापरता येत नाही, पहिला रूल होता नो प्लुरल फॉर्म, हे लक्षात घ्यायचं आहे. दुसरा रूल इथं पाहिला आपण या ठिकाणी की ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनला प्लुरल फॉर्ममध्ये वापरता येत नाही, म्हणजे तो सिंग्युलरच वापरावा लागेल. आणि सिंग्युलर जर असेल तर समोर येणारं वर्ब जे असला पाहिजे तेही सिंग्युलरच असायला हवं, हे दुसरा नियम. आणि तिसरा नियम आपण पाहिला या ठिकाणी की आर्टिकल्स विथ ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन सोबत आर्टिकलचा वापर करायचा. तर इथं आर्टिकल लक्षात घ्यायचं आहे की जनरल सेन्समध्ये या ठिकाणी ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन सोबत आर्टिकलचा वापर केला जात नाही. मात्र स्पेसिफाईड केस जर असेल तर मात्र इथं द आर्टिकलचा वापर केला जातो. हा आपला तिसरा नियम होता, लक्षात घ्यायचा. जनरल सेन्स या शब्दाचा अर्थ मी परत सांगतोय, कारण लक्षात घ्या आर्टिकल चॅप्टर्समध्ये बऱ्याच वेळेस जनरल सेन्स हा शब्द येत असतो, वाईड सेन्स हा शब्द येत असतो. आणि इथं लक्षात घ्यायचं आहे की समोर आपण जेव्हा आता मटेरियल नाऊन आणि कलेक्टिव्ह नाऊनचं बेसिक पाहू, त्यामध्येही तुम्हाला जनरल सेन्स हा शब्द परत नियमामध्ये येणार आहे. म्हणून जनरल सेन्सचा अर्थ समजून घ्यायचा की ज्यामध्ये सर्व काही इन्क्लूड होतं, म्हणजे ज्यामध्ये सर्व काही इन्क्लूड होईल त्यालाच म्हटलं जात असतं जनरल सेन्स. आता इथं काही वाक्य दिलेले आहेत, हे वाक्य लक्षात घ्यायचे की आता चूज द करेक्ट सेंटेन्स. जे तुम्हाला 3 नियम सांगितले ते 3 नियम वापरल्यानंतर कोणताही ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनचा क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो. आता या ठिकाणी चेक करायचं आहे. इथं बघा पहिलं वाक्य बघायचं, अ ब्युटी ड्वेल्स इन फॉर्म. इथं लक्षात घ्या अ ब्युटी ड्वेल्स इन फॉर्म, या ठिकाणी ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आलेला, या ठिकाणी ब्युटी या वाक्यामध्ये काय होतं तर ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. आता या सेंटेन्स हे वाक्य बघा, ब्युटी ड्वेल्स इन फॉर्म म्हणजे लक्षात प्रत्येक कणाकणामध्ये काय सौंदर्य असं म्हटलेलं. आता ब्युटी ड्वेल्स इन फॉर्म जर असा घेतला तर आता ब्युटी हा शब्द लक्षात घ्या इथं पर्टिक्युलरली वापरला गेला का, पर्टिक्युलरली एखाद्याच्या सौंदर्याबद्दल बोलणं नाही चाललं या वाक्यामध्ये. ह्या शब्द जनरल सेन्समध्ये वापरलेला आहे. जनरल सेन्स म्हणजेच काय की इथं सर्वांनाच लागू होणार अशा अर्थानं वापरला गेला, लक्षात घ्या. म्हणजे हा जर जनरल सेन्समध्ये जर वापरला गेला, हा शब्द या ठिकाणी जनरल सेन्समध्ये वापरलेला आहे. आणि जनरल सेन्समध्ये जर ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनचा वापर झाला असेल तर इथं आर्टिकल वापरता येणार नाही, म्हणजेच हे आर्टिकल इथं वापरता येत नाही. जनरल सेन्समध्ये किंवा जनरली ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनसोबत आर्टिकलचा वापर केला जात नाही. म्हणून पहिलं वाक्य काय असणार या ठिकाणी, हे चुकीचं सेंटेन्स असायला पाहिजे, इथं आर्टिकलचा वापर केला जाणार नाही. दुसरं सेंटेन्स पाहायचं या ठिकाणी, द ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. द ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. आता या वाक्यामध्ये परत पहा, ऑनेस्टी हा जो शब्द होता या ठिकाणी हा ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या अगोदर इथं कोणतं आर्टिकल वापरलं गेलेलं आहे तर द आर्टिकल. पण या वाक्यात ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी हा एक सुविचार आहे, लक्षात घ्या. आणि हे सर्वांनाच लागू होणार आहे. म्हणजेच काय की सगळ्यांना जर लागू होत असेल तर हा शब्द जो वापरला, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन जो वापरला, हा जनरल सेन्समध्ये वापरला. आणि जनरल सेन्समध्ये जर वापरला असेल, हा इथं लक्षात घ्यायचा आहे, हा जनरल सेन्समध्ये वापरलेला आहे. मग आता या ठिकाणी पर्टिक्युलर केस नाही, स्पेसिफाईड केस नाही, म्हणजे द आर्टिकलचा वापर करता येणार नाही. म्हणून दुसरं वाक्य चुकीचं आहे. वाक्य काय पाहिजे होतं, फक्त ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. इथं पाहिजे होतं ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. वरचं वाक्य पाहिजे होतं ब्युटी ड्वेल्स इन फॉर्म. फक्त इथं आर्टिकल वापरायची आवश्यकता नव्हती. तिसरं सेंटेन्स पहा, यू शूड फील माय ऑनेस्टीज. वाक्य पाहायचं, यू शूड फील माय ऑनेस्टीज. आता या वाक्यामध्ये ऑनेस्टीज म्हटलेलं आहे. आपला पहिलाच नियम काय सांगतो की ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन प्लुरल फॉर्ममध्ये लिहिल्या जाऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजेच या ठिकाणी हा शब्द चुकीचा लिहिला आहे. ऑनेस्टी काय तर ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनला प्लुरल फॉर्ममध्ये लिहिला, नो प्लुरल फॉर्म, हे लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी याला सिंग्युलर फॉर्ममध्ये पाहिजे होता तर काय झाला असता, बरोबर झाला असता. म्हणजे हे तिसरंही सेंटेन्स काय होतं या ठिकाणी चुकीचं सेंटेन्स होतं. पुढचा पॉईंट पहा, आणखी एक सेंटेन्स असेल यामध्ये, द काइंडनेस ऑफ दॅट किंग वॉज प्रेज बाय ऑल, असं म्हटलेलं होतं. आता या त्या राजाचा दयाळूपणा जो असतो त्याची सर्वजण काय करत होते, स्तुती केल्या जात होती. आता या वाक्यामध्ये लक्षात घ्या, काइंडनेस इथं हा ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. इथं ॲडजेक्टिव्हला NESS काय लागलेला आहे, इथं सफिक्स लागला. म्हणजेच हे काय असणार, इथं
ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन जर असेल तर ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या अगोदर बघा या ठिकाणी द आर्टिकलचा वापर केलेला आहे. मग या वाक्यात हे जो काइंडनेस दयाळूपणा जो होता कोणाच्या बद्दल बोलणं चाललं हे लक्षात घ्यायचं आहे. राजाच्याच दयाळूपणाबद्दल बोलणं चाललं हे लक्षात घ्या. द काइंडनेस ऑफ दॅट किंग, त्या राजाच्याच दयाळूपणाबद्दल बोलणं चाललं म्हणजेच लक्षात घ्यायचं या ठिकाणी इथं हा जो काइंडनेस दयाळूपणा हा जो गुण होता किंवा या ठिकाणी काइंडनेस हा जो गुणधर्म होता हा याच्यामध्ये सर्वच इन्क्लूड झालेले नाही. इथं स्पेसिफाईड केस आहे, पर्टिक्युलर केस आहे आणि पर्टिक्युलर केसमध्ये या ठिकाणी आता द आर्टिकलचा वापर केला जातो. त्यामुळं हे जे वाक्य होतं हे सेंटेन्स करेक्ट असायला पाहिजे. हे जे वाक्य असणार आहे आता करेक्ट सेंटेन्स, इथं मात्र द आर्टिकलचा वापर केला जाईल कारण इथं ही जी केस वापरल्या गेली ही काय असणार या ठिकाणी तर स्पेसिफाईड केस आहे किंवा यालाच तुम्ही म्हणू शकता ही पर्टिक्युलर केस आहे आणि पर्टिक्युलर केसमध्ये या ठिकाणी द आर्टिकलचा वापर करावा लागतो ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या अगोदर. अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे की हे सेंटेन्स बरोबर असलं पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहे. कॉमन नाऊन, प्रॉपर नाऊन आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनचे बेसिक रूल चालू आहे त्या ठिकाणी ओळख करून घ्यायची आहे. ॲडव्हान्समध्ये ज्या वेळेस लक्षात घ्यायचं आहे की प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन किंवा ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन जर वापरले गेले तर तुम्हाला त्याचे बेसिक रूल जे असतात ते ऑलरेडी माहीत असले पाहिजेत. आपण इथं ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आज आपण इथं बघितलं होतं की कॉमन नाऊन, प्रॉपर नाऊन आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनचं जे काही बेसिक रूल होते ते आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण या पुढचे जे दोन नाऊन असतील मटेरियल नाऊन आणि कलेक्टिव्ह नाऊन याचं जे काही बेसिक रूल असणार आहे ते पुढं कंटिन्यू करू. चे लेक्चर जर तुम्हाला आवडत असेल तर त्याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.